अरे वा वा वा, आज काय पालक भजी खीर. सोब्याला बढती मिळाली की काय? अरे अरे सावकाश राजा. ठीक आहे पाणी घ्या, पहिला पाणी घे. मोबाईल बघत जेवलं ना की हे असंच होणार. बर बघ. कामाचे मेसेज असतात आजोबा. बाबा त्याला अजून बढती मिळाली नाहीये, पण तो इतकं काम करतो ना बिचारा, किती कष्ट घेतो. माझी खात्री लवकरच त्याला बढती मिळणार आहे. हो ना बाळा? हा चला, हे दिवाळीत डबल बोनस मिळणार सोब्याला. सोब्याची बढती साजरी करायची बरं का. अरे तू मोबाईल बघत असतोस ना, त्यातल्या एखाद्या दुकानातून माझ्यासाठी नवीन कुर्ता घे. हा मी बघते, बस. आनंदाची बातमी घेऊन या म्हणाली होतीस ना. आलो आनंदाची बातमी घेऊन. घे तोंड गोड कर. सगळ्यात आधी तुला बातमी देतोय. जागेचं फायनल झालं, टोकन देऊन आलो. हे सगळं श्रेय तुझं आहे, पण ते तुला मला इथे हळद कुंकू लावलं होतंस ना, त्यामुळे झालं असेल बहुतेक. तुला गमत माहितीये, त्या माणसाच्या पण इथे हळद कुंकू लावलेलं होतं, त्यामुळे बहुतेक त्याला मी आवडलं वाटतं. बसवून घेतलं, मला गप्पाच मारायला लागला. म्हणजे ही जागा तुमचीच समजा वगैरे म्हणायला लागला. पण तुला सांगतो काय जागेला व्ह्यू आहे. आणि अशा जागेवर आधीच नवीन ब्रँच उघडणार. अरे वा हा सर, कॉंग्रॅच्युलेशन. खूप छान बातमी दिली. पेढा घे. दत्ता आहे का? आलो. दत्ताजी आहेत का? आहेत. दत्ताजी. गुड न्यूज. घ्या पेढा घ्या. नमस्कार करतो. अभीज किचनच्या नवीन ब्रँचचं उद्घाटन तुमच्या हस्ते. ते सांगायला येत पण त्याला. माझ्याकडे सुद्धा एक आनंदाची बातमी आहे. काय सांगताय? आमच्या सोब्याला लवकर बढती मिळणार आहे. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन सोम. घे पेढा घे. आतुष्ट घ्या ना, घ्या पेढा. हो. बरं आहे, चला निघतो मी. जेवायच्या वेळेला आलायस तर जेवूनच जाता. कुलकर्ण्याची रीत आहे ही, समजलं? हो का? हरकत नाही. माझं जेवण झालंय, मी जाऊन पडतो जरा. हो, काहीच हरकत नाही. मी आजोबांना खोलीपर्यंत घेऊन जाते. हो या. एक्सक्यूज मी, फोन जरा. हा मॅडी बोल. येस डील झालं. बाकी भेटल्यावर सांगतो. चल बाय. हा. असवरी, फार काय करत बसू नकोस. जे आहे ते चालेल मला. भात राहिलाय. आई काय करताय तुम्ही? अगो भाजी, आमटी, खीर, चपात्या सगळं संपलंय. म्हटलं फोडणीचा भात करते पटपट. त्यांना भूक लागली ना, दुसरं काही करायला वेळच नाहीये ग. बरं मग तोपर्यंत मी लिंबू सरबत देऊ त्यांना? हो देते. अरे थँक्स. ओव्याची फोडणी काय चाललंय? आई फोडणीचा भात बनवत आहे. पण तुम्ही सरबत घ्या ना. हो. फोडणीच्या भातावरून एकदम मी असा लहानपणात गेलो. लहानपणी रात्री भात उरला की दुसऱ्या दिवशी आम्हाला सगळ्यांना फोडणीचा भात मिळायचा ना. आम्ही काय करायचं माहितीये, मुद्दाम रात्री भात कमी खायचो, म्हणजे सकाळी. पुढे शेफ झालो. मग पुलाव, बिर्याणी राईस, शेजवान राईस, फ्राईड राईस या सगळ्या भातांच्या गर्दीमध्ये बिचारा फोडणीचा भात हरवूनच गेला. आज तुमच्याकडे सापडला. जरा वेळाने मला फोडणीचा भात चक्क मिळणार आहे कल्पनेच तोंडाला पाणी सुटलं. सॉरी उशीर झाला जरा. तुम्हाला खूप भूक लागली होती ना. किती फॉर्मल होतेस. हो त्यांना खरंच भूक लागली होती. म्हणजे तुमच्या फोडणीचा खमंग वास आला तेव्हापासून वाट बघतायत.
बरं तुम्ही बसा गप्पा मारा आई आतलं मी आवडते सगळं हो. आलेस ना अगदी सावकाश होऊ द्या हं? बस ना अ, बस 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 वा फोडणी तो वा सहसा कोणी फोडणीच्या बाद ओवा घालत नाही. अहो एक दिवसाचा असला तरी शिळा भात ना माझी आजी नेहमी म्हणायची थोडा ओवा घालावा फोडणीत म्हणजे पोटाला बाधत नाही. हीच फोडणीच्या भाताची चव जिभेवर रेंगाळत राहावी असं वाटणार. खरं तर तुम्ही बातमी इतकी छान आणलीत ना तुमच्यासाठी काहीतरी गोडाचं करायला हवं होतं. माझं ना उद्या त्याच भागात काम आहे म्हणजे आमच्या बाबांची बँक आहे ना तिकडे येणार आहे मी मग मी तुमच्यासाठी काहीतरी गोडाचं करून आणते. नारळाच्या वड्या करू का तुम्हाला आवडल्या होत्या बघा मी कोहळा घातलेल्या त्या. धावेल. वा सर्व तू राहुरी तुला वाटेल मी एवढा प्रसिद्ध शेफ पण तुला सारखा आपल्या रेसिपीज विचारत असतो पण तुला खरं सांगतो मला जगातले सगळे उत्तम उत्तम पदार्थ येतात पण हा जो फोडणीचा भात आहे ना हा काय मला अजून आलेला नाहीये. मला सांग हा असा फोडणीचा भात यायला काय करावं लागतं. त्यासाठी संसार करावा लागतो. अहो थोडं आणू का अजून. येतो. अहो येतो. काय सकाळपासून काय धावपळ चालू आहे कसली तयारी. अगो त्या अभिजित राजेंनी एवढी चांगली बातमी दिली ना आणि मी त्यांना म्हटलं होतं ना की मी त्यांच्यासाठी काहीतरी गोडाचं करून नेईन तर त्यांना त्या नारळाच्या वड्या आवडल्या होत्या बघ माझ्या आजच्या त्या करत होते. आणि बाबांचंही बँकेचं काम आहे गं त्याच भागात म्हणजे बाबांचं पासबुक जरा अपडेट करून घ्यायचे तर मी जाणार आहे ना तेव्हा देऊन टाकेन ना वड्या त्या. ए शुभ्रा
तुला उशीर नाही ना होणार ऑफिसला मला सोडून जाता जाता? नाही नाही, अजिबात नाही. मी तुम्हाला बँकेकडे नेऊन ड्रॉप करते. बँकेचं काम झालं की तुम्ही तुमच्या जाऊ शकाल ना एकट्या? हो जाईन ना. मग निघूया. हो. आणि तसे कारखानीस काका आहेत ना बाबांच्या बरोबर, म्हणजे काळजी नाही त्यांची. आणि सोहमही आहे. हो की ग. नमस्कार. नमस्कार. तुमच्यासाठी काय बघायचं आहे का? नाही ॲक्च्युली हां, माझी एक फ्रेंड आहे, तिच्यासाठी. या ना सर. सरांसाठी मग मी दाखव. इज नाईस. हे द्या, पॅक करा. बिलिंग तिकडे का? हां, बिलिंग तिथे. ओके, थँक्यू. सॉरी, मला यायला जरा उशीर झाला. ओ काय झालं, मी यायला निघाले ना तो गल्लीत एक ट्रक अडवा उभा होता आणि मला येताच आले नाही. मग मी अशी वळले आणि त्यात बाप. अहो काय काय म्हणलीस? काही नाही, माफ करा, मला यायला उशीर झाला. काय झालं, बाबांचं बँकेचं काम होतं ना, आणि ते तसं काय ते पासबुक अपडेट करायचं होतं हो, पण कसा वेळ गेला कळलंच नाही, जास्तच वेळ झाला मला. बस तरी बसून बोलूया. बसू नकोस, म्हणजे जस्ट अ मिनिट. आता बस. तुम्ही बसा ना. बस बस.
That's it. कसं छान. हो काय घेणार? मी आज खायला नाही आले, खाऊ द्यायला आले. हे घे. वाव, आसावरी स्पेशल नारळाच्या वड्या. तुम्हाला आवडतात ना, घ्या. हो 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 घेतो. हा. हो, हो. कशा झाल्या? मस्त मस्त मस्त. अजून घ्या. नाही नंतर येतो. तू ऍटलिस्ट काहीतरी घे, म्हणजे ज्यूस, कॉफी, सँडविच तरी. अहो खरंच काही नको. राईट. मी काही दिवसामध्ये आमच्या मेनू कार्डमध्ये काही नको नावाची एक नवीन डिश इंट्रोड्यूस करतोय. म्हणजे काही भूक नसताना सुद्धा खावीशी वाटेल अशी चटपटीत चमचमीत. अहो, तुमच्या इथे ना सगळे पदार्थ इतके छान चमचमीत चटपटीत मिळतात ना, खाल्ल्याशिवाय कोणी जाऊच शकत नाही. तू गेली होतीस की न जेवता पहिल्यांदा आलीस तेव्हा. अगो बाई, तुम्हाला आठवतंय अजून? अपमान विसरत नाही मी. अहो मला तुमचा अपमान नव्हता करायचा. अहो आमचे बाबा घरी जेवले नव्हते ना, आणि मी खरंच बाबांशिवाय नाही जेवत. अहो खरंच नाही जेवत मी. तुम्ही मस्करी केली का? मला फ्रेंड म्हटलंस आणि माझी एवढी सवय लक्षात नाही आली तुझ्या. नाही काय? फ्रेंडशिप बँड कालचा काढून टाकलास? सॉरी. म्हणजे मला सवय नाही ना, मी रात्री काढून ठेवला. खरं तर सकाळी घालणार होते मी, पण सगळ्या कामाच्या गडबडीत लक्षातच नाही राहिलं माझ्या. याचा अर्थ मला तुला आता एक परमनंट फ्रेंडशिप बँड द्यावा लागणार, जो एकदा घातला की काढावासाच वाटणार नाही, आणि काढून ठेवला तर घालायचा आहे हे लक्षात राहील. काय आहे हे? असं गेले काही दिवस मला अचानक सगळं खूप छान वाटायला लागलंय. मे बी माझ्या आयुष्यात नितळ मनाची, मला समजून घेणारी एक व्यक्ती आल्यामुळे असेल कदाचित. पण माझं आयुष्यच बदलून गेलंय. एक फ्रेंड आपल्या आयुष्यात किती आनंद आणू शकतो हे सध्या अनुभवतोय मी. हे आपल्या नात्याची ही पहिली भेट. एवढी महाग भेट? सॉरी, प्लीज घे ना. सुंदर आहे, नाजूक आहे, खूप छान आहे. एवढी महाग भेट मी नाही स्वीकारू शकत, मला माफ करा. सॉरी, प्लीज. खूप मनापासून सिलेक्ट केला हा दागिना मी तुझ्यासाठी. तिथे खरं तर एक मंगळसूत्र मी पाहिलं होतं जे मला आवडले